गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नेक्स्ट टाईम आपण स्टडी केला इंट्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यामध्ये आपण त्याची डेफिनेशन बघितली, व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. त्यानंतर आपण हायड्रोकार्बन मीन्स ते बघितलं, ते हायड्रोकार्बनची सिरीज बघितली. त्यानंतर आपण IUPAC नॉमेनक्लेचर बघितलं कशाचं, तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. त्यानंतर आपण त्याचे क्लासिफिकेशन बघितलं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं बेसिस ऑन फंक्शनल ग्रुप. फॉर एक्झाम्पल तुमचं अल्केन, अल्किन, अल्काईन, अल्कोहोल, अल्डेहाइड हे तुमचे काय सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंडचे फंक्शनल ग्रुप आहे. तर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत, हेट्रोसायक्लिक सिस्टीम और हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. फर्स्ट आपण त्याचे डेफिनेशन बघूया. व्हॉट इज मीन बाय हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. द हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर द सायक्लिक कंपाऊंड in which one or more carbon atom is replaced by the atom like nitrogen, oxygen, sulfur, phosphorus. Then such compound are called as a heterocyclic compound. सिम्पल हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय, ज्या पण सायकल कंपाऊंडमध्ये तुमचं एक किंवा एकपेक्षा जास्त कार्बन ॲटम रिप्लेस होतो आणि त्याऐवजी तुमचा नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर ॲटम अटॅच होतो, अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. त्यामध्ये बघूया आपण, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर दोस विच पॉसेस अ सायक्लिक और रिंग स्ट्रक्चर विथ ॲटलिस्ट 2 different kind of atom in the ring. Heterocyclic compound discussed in book contain large proportion of carbon. आपण जे पण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड डिस्कस करणार आहोत या चॅप्टरमध्ये, त्यामध्ये पूर्ण असे बरेच स्ट्रक्चर आहे की त्यामध्ये जास्त पोर्शन कशाचं आहे, तुमचा कार्बन कंटेंटचा आहे. नेक्स्ट, द मोस्ट कॉमन हेट्रो ॲटम प्रेझेंट आर नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर. आपण जे पण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड बघणार आहोत त्यामध्ये मोस्ट कॉमनली जे पण हेट्रो ॲटम प्रेझेंट असतात ते कोणते असतात, तर तुमचं नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर हे त्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट, द हेट्रोसायक्लिक रिंग मे बी फ्यूज स्ट्रक्चर 1 और ब्रिज स्ट्रक्चर 2 विथ होमोसायक्लिक और हेट्रोसायक्लिक रिंग. जे पण तुम्ही स्ट्रक्चर 1मध्ये बघता हे तुमचं कसं आहे, इट इज अ फ्यूज स्ट्रक्चर, आणि सेकंड स्ट्रक्चर ते तुमचं ब्रिज स्ट्रक्चर. नेक्स्ट, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड कॅन बी ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक इन कॅरेक्टर. जे पण तुमचं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड असतं ते तुमचं ॲलिफॅटिक पण असतं आणि ॲरोमॅटिक पण असतं. फॉर एक्झाम्पल तुमचं स्ट्रक्चर नंबर 3मध्ये बघितलं ते त्याचं नेम काय, तुमचं केमिकल नेम टेट्राहायड्रोफ्युरॉन. टेट्राहायड्रोफ्युरॉन हे काय तुमचं ॲलिफॅटिक आहे, ॲलिफॅटिक हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. आणि त्यानंतर दुसरं स्ट्रक्चर बघितलं तुम्ही 4 नंबरचं, ते तुमचं स्ट्रक्चर आहे डायइथाइल इथर. यांच्या दोघांची पण प्रॉपर्टीज कशा आहे, सेम प्रॉपर्टीज. नेक्स्ट, सिमिलर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड फॉर एक्झाम्पल पायरिडिन स्ट्रक्चर 5 हॅव मेनी प्रॉपर्टीज सिमिलर टू ॲरोमॅटिक कंपाऊंड बेन्झिन. जे पण तुमचं 5 नंबरचं स्ट्रक्चर आहे तुमचं कशाचं आहे, पायरिडिनचं स्ट्रक्चर आहे. पायरिडिन मीन्स तुमचं, आणि जे 6 नंबरचं स्ट्रक्चर आहे ते तुमचं बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे. हे दोन्ही पण यांचे प्रॉपर्टीज कसे आहे, सेम आहे. अ लार्ज नंबर ऑफ नॅचरली ऑकरिंग ड्रग कंटेन हेट्रोसायक्लिक सिस्टीम. जे पण लार्ज नंबर नॅचरली ड्रग तुमचे आढळतात हेट्रोसायक्लिक सिस्टीम, त्याचे एक्झाम्पल बघूया आपण. फर्स्ट, विटॅमिन बी ग्रुप लाईक थायमिन. नेक्स्ट, अँटीबायोटिक तुमचं पेनिसिलिन. अल्कोलाइड फॉर एक्झाम्पल तुमचं रेसिप्रिन. स्टेरॉइडमध्ये तुमचं एक्झाम्पल कार्डियक ग्लायकोसाइड लाईक डिगॉक्झिन. लास्ट इज अमायनो ॲसिड फॉर एक्झाम्पल तुमचं ट्रॅप्टोफेन अँड हिस्टेरिन. नेक्स्ट टॉपिक बघूया आपण, नॉमेनक्लेचर अँड नंबरिंग ऑफ. तुमचं जे पण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे त्याचं आपण नॉमेनक्लेचर आणि नंबरिंग कशी देतात आपण ते या पॉईंटमध्ये बघणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट आपण बघूया, सिम्पल हेट्रोसायक्लिक रिंग कंटेनिंग 1 हेट्रो ॲटम. जे पण तुमचं हेट्रोसायक्लिक कंटेनिंग रिंग आहे त्यामध्ये तुमचं फक्त 1च हेट्रो ॲटम असतो, त्याचे आपण नंबरिंग आणि नॉमेनक्लेचर बघूया. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द हेट्रो ॲटम इन द रिंग इज काउंट ॲज 1 अँड अदर ॲटम आर नंबर आयदर इन क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. यामध्ये तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता पायरिडिनमध्ये. त्यांनी काय सांगितलं, जे पण हेट्रो ॲटम रिंग आहे, हेट्रो ॲटम रिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याची नंबरिंग काउंट करता त्यावेळेस तुमचा जो पण ज्या रिंगमध्ये तुमचा जो हेट्रो ॲटम प्रेझेंट आहे याच्यामध्ये कोणता आहे, तुमचा पायरिडिनमध्ये नायट्रोजन, तर त्याला आपण स्टार्टिंगला 1 नंबरिंग देणार. त्यानंतर तुमची मग अँटी क्लॉकवाईज किंवा
क्लॉकवाईज डायरेक्शन आपण त्याचे अदर नंबर त्याला देणार. नेक्स्ट पॉईंट, इफ वन सबस्टिट्यूट ग्रुप इज प्रेझेंट देन द नंबरिंग इज गिवन इन सच ॲज अ वे दॅट सबस्टिट्यूट शुड बी लास्ट पॉसिबल नंबर. ज्यावेळेस तुमच्या हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये सबस्टिट्यूट प्रेझेंट असेल, जो पण सबस्टिट्यूट तुमच्या कंटेंटमध्ये जवळ असेल त्याला आपण स्टार्टिंगपासून त्याला नंबर देतो. स्ट्रक्चर एमध्ये बघा, तुमचा हेट्रो आयटमला 1 दिलं, 1 2 3. ए स्ट्रक्चरमध्ये तुमचा सबस्टिट्यूट 3 कार्बन आयटमला प्रेझेंट आहे आणि बी स्ट्रक्चरमध्ये तुमचा 5 कार्बन आयटमला तुमचा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. तर नंबर ए इज अ करेक्ट स्ट्रक्चर. द मेथड ऑफ नंबरिंग ऑफ स्ट्रक्चर ए शुड बी फॉलो ॲज कार्बोक्सिलिक ग्रुप मीन्स COOH bears at least possible number. Next, if more than one substituent are present in heterocyclic ring, they always should bear at least seat number. The group are arranged in alphabetical order. ज्यावेळेस तुमच्या हेट्रोसायक्लिक स्ट्रक्चरमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त सबस्टिट्यूट प्रेझेंट असते हेट्रोसायक्लिक रिंगमध्ये, आपण त्याचे नंबरिंग बघणार आहोत. त्यामध्ये द करेक्ट मेथड ऑफ नंबरिंग इज ॲज शोन स्ट्रक्चर ए ॲज द सबस्टिट्यूट बेअर लिस्ट सीट नंबर. आपण स्ट्रक्चर एमध्ये जे पण नंबरिंग बघितलं आहे, किती त्याच्यामध्ये 4 सबस्टिट्यूट प्रेझेंट आहे. 1 नंबरला तुमचा हेट्रो आयटम काय तुमचा नायट्रोजन, त्याची नंबरिंग आपण हेट्रो आयटमने नंबर देतो 1 2 3 4 5. तुमच्या सेकंड पोझिशनला मिथाईल ग्रुप, थर्ड कार्बन आयटमला हायड्रोक्सिल ग्रुप, 4 कार्बन आयटमला तुमचा मिथेनॉल ग्रुप आणि 5थला तुमचा अनदर मिथेनॉल ग्रुप. त्यानंतर सेकंड ॲज कम्पेअर बी स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरमध्ये काय तुमचं ज्यावेळेस आपण नंबरिंग देतो त्याची नंबरिंग आपण क्लॉकवाईज डायरेक्शन देतो. त्याचा हेट्रो आयटम काय तुमचा एन. सेकंड तुमचं तिथं कुठलाही कार्बन आयटमला कोणताही सबस्टिट्यूट प्रेझेंट नाही, त्यामुळे तुमचं करेक्ट स्ट्रक्चर कोणतं येईल तुमचं ए. नेक्स्ट पॉईंट, इफ द हेट्रोसायक्लिक रिंग कंटेन 2 or more different हेट्रो आयटम देन द ऑर्डर ऑफ प्रेफरन्स फॉर पोझिशन 1 इज ऑक्सिजन, सल्फर अँड देन नायट्रोजन अँड द अदर हेट्रो आयटम आर गिवन लोएस्ट पॉसिबल नंबर. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हेट्रोसायक्लिक रिंगमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त हेट्रो आयटम प्रेझेंट असतील, त्यावेळेस आपण त्याची कोणत्या सिक्वेन्सनं आपण पोझिशन देणार तुमच्या हेट्रो आयटमला. त्यामध्ये फर्स्ट पोझिशनला असेल तुमचं ऑक्सिजन, त्यानंतर सल्फर अँड नायट्रोजन. ही तुमची काय सिरीज आहे. आपण एक्झाम्पल बघूया त्यामध्ये ऑक्झेझोल स्ट्रक्चरमध्ये 1 पोझिशनला काय तुमचा ऑक्सिजन हेट्रो आयटम आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणतो ऑक्झेझोल. ऑक्झे मीन्स तुमचा ऑक्सिजन ॲटम अँड झोल मीन्स तुमचा इट इज अ 5 member रिंग. अँड नेक्स्ट सेकंड स्ट्रक्चर इज अ थायाझोलेटिन. त्यामध्ये 1 पोझिशनला कोणचा हेट्रो आयटम तुमचा सल्फर हेट्रो आयटम अँड थर्ड पोझिशनला तुमचा नायट्रोजन हेट्रो आयटम. थायाझोलेटिन, थाया मीन्स तुमचा सल्फर हेट्रो आयटम. अझो मीन्स तुमचा नायट्रोजन आणि त्यानंतर झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ थायाझोलेटिन. नेक्स्ट, इन ऑक्झेझोल ऑक्सिजन इज नंबर 1 अँड इन thiazolidine sulfur atom is number 1. In both case ring number in anti-clockwise direction as other heteroatom bear least possible number. And fifth, if simple heterocyclic ring contain 2 or more nitrogen atom, then the saturated nitrogen should be bear number 1. फॉर एक्झाम्पल तुमचं पायरोजल स्ट्रक्चरमध्ये तुमचं हे काय 2 or more नायट्रोजन प्रेझेंट आहे तुमच्या पायरोजल स्ट्रक्चरमध्ये. त्यामध्ये 2 डबल बॉन्ड आहे. ॲट अ पोझिशन नंबर 1 तुमचा नायट्रोजन आणि सेकंड पोझिशनला अनदर हेट्रो आयटम. इट इज अ 2 नायट्रोजन प्रेझेंट. इट्स अ नेम ऑफ केमिकल नेम पायरोजोल. नेक्स्ट, इन द केस ऑफ फ्यूज रिंग कंपाऊंड द नंबरिंग अँड नॉमेनक्लेचर बिकम मोर कॉम्प्लिकेटेड. ज्यावेळेस आपण कोणत्याही हेट्रोसायक्लिकचं नॉमेनक्लेचर किंवा नंबरिंग देतो आपण त्याला, जर तुमची फ्यूज रिंग स्ट्रक्चर असेल तर त्याचं कसं असतं नंबरिंग झालं ते खूप कॉम्प्लिकेटेड असतं. ट्रायव्हल नेम आर गिवन टू द सर्टन फ्यूज रिंग कंपाऊंड कंटेनिंग हेट्रोसायक्लिक रिंग. देअर सिस्टेमिक केमिकल नेम इज गिवन आउट डिफरंट वे. म्हणजे आपण एक्झाम्पल बघूया. क्युनिलीन इज द बेन्झीन रिंग इज फ्यूज ॲट 2-3 पोझिशन ऑफ पायरिडिन हेट्रोसायकल. जे पण तुमचं आपण बघणार आहोत नंबरिंग ऑफ क्युनिलीन, त्यामध्ये क्युनिलीन म्हणजे काय तुमचं
दोन बेंझिन रिंग प्रेझेंट असतात तुमची बेंझिनिक रिंग आणि अनदर इज द पायरिडिन रिंग. ज्यावेळेस हे दोन्ही रिंग कंबाईन होतात, जॉईन होतात, फ्यूज होतात, त्यावेळेस तुम्हाला कोणतं नवीन स्ट्रक्चर फॉर्म भेटतं? तुम्हाला क्युनिलिन. बेंझिन रिंग फ्यूज ॲट 2-3 पोझिशन ॲज पॅरिडिनची. जे पण पॅरिडिन स्ट्रक्चर दिसतं त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 इज द 6 मेंबर रिंग. 2 and 3 पोझिशनला पॅरिडिन तुमचं कसं बेंझिन रिंग फ्यूज होते, त्यापासून तुम्हाला काय होतं? दुसरं स्ट्रक्चर फॉर्म होतं. इट इज अ क्युनिलिन. त्याचं नेम काय? केमिकल नेम 2,3 बेन्झो पायरिडिन. नेक्स्ट, बट मेथड ऑफ नंबरिंग ऑफ पायरिडिन रिंग इज डिफरंट फ्रॉम क्युनिलिन. ज्यावेळेस आपण पायरिडिनचं नंबरिंग बघतो हे कसं डिफरंट आहे ॲज कम्पेअर टू क्युनिलिन. अकॉर्डिंग टू केमिकल ॲबस्ट्रॅक्ट द नॉमेनक्लेचर ऑफ क्युनिलिन इज डिफरंट. द साईड ऑफ हेट्रोसायक्लिक आर लेबल ॲज अ ABC. ज्यावेळेस आपण पॅरिडिनला नंबर देतो त्याला आपण कोणत्या फॉर्म देतो? आपण ABC अशा सिक्वेन्समध्ये नंबर देतो. स्टार्ट फ्रॉम ॲटम नंबर 1 शोईंग पिरिडिन. ज्यावेळेस आपण पिरिडिनचे नंबर देतो आपण त्याला नंबर 1 असे स्टार्टिंगपासून देतो. नंतर दस क्युनिलिन इज केमिकली नेम ॲज बेन्झो पायरिडिन. क्युनिलिनचं केमिकल नेम काय? आपण काय त्याचं? बेन्झो बी पायरिडिन. इन द फॉलोइंग स्ट्रक्चर 2 बेन्झिन रिंग आर फ्यूज ॲट B and F side of the azipine ring. Hence, it is chemical name is dibenzo BF azipine. यामध्ये स्ट्रक्चर बघा अझिपिन. जे पण अझिपिन स्ट्रक्चर म्हणजे तुमचं 7 मेम्ब्रेन रिंग स्ट्रक्चर असतं. त्यामध्ये बघितलं त्याला ॲट अ पोझिशन B and F साईडला काय होतं? तुमचं 2 बेन्झिन रिंग फ्यूज होतात. त्याचं नेम काय? तुमचं केमिकल नेम. जे पण स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याचं केमिकल नेम काय? तुमचं डायबेन्झो BF अझिपिन. डायबेन्झो मीन्स तुमचे 2 बेन्झिन रिंग ॲट अ ब्रॅकेट B and F मीन्स तुमचे B आणि F साईडला काय? तुमचे 2 बेन्झिन रिंग जॉईंट आहे आणि अझिपिन इज अ कॉमन नेम. नेक्स्ट, इन सर्टन फ्यूज रिंग कंपाऊंड द नंबरिंग इज नॉट स्टार्ट फ्रॉम हेट्रोॲटम. ज्यावेळेस तुमची फ्यूज रिंग कंपाऊंड हेट्रोसायक्लिक स्ट्रक्चर असतं त्याची नंबरिंग आपण त्याच्या हेट्रोॲटमनुसार देत नाही. फॉर एक्झाम्पल इन आयसोक्युनिलिन फर्स्ट स्ट्रक्चर बघूया आपण. आयसोक्युनिलिन त्यामध्ये तुमचा नायट्रोजन ॲटम जो आहे तो सेकंड पोझिशनला येतो. अँड सेकंड इन ॲक्रिडिन नायट्रोजन ॲटम गिवन इन नंबर 10. जे पण ॲक्रिडिन स्ट्रक्चर आहे हेट्रोसायक्लिक स्ट्रक्चर त्यामध्ये आपण हेट्रोॲटम नंबर किती नंबर आहे? तुमचं नंबरिंग ॲट अ 10 नंबर. अँड नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल फिनोथायझिन. तुमचं इट्स अ 2 हेट्रोॲटम प्रेझेंट इन दिस स्ट्रक्चर. 1 इज अ नायट्रोजन किती पोझिशनला? तुमचा 10 पोझिशनला. अँड सल्फर इज अ 5 पोझिशनला. हे झालं तुमची नंबरिंग. नेक्स्ट, इन सर्टन फ्यूज रिंग सिस्टीम द हेट्रोॲटम डू नॉट बेअर ॲट लिस्ट पॉसिबल नंबर. ज्यावेळेस तुमचं फ्यूज रिंग स्ट्रक्चर असतं त्यामध्ये जे पण तुमचं हेट्रोॲटम असतो त्याला आपण काय करतो? स्टार्टिंगला नंबरिंग देतो. जर 2 किंवा जास्त हेट्रोॲटम प्रेझेंट असेल तर इथं फ्यूज रिंगमध्ये. त्यानंतर आपण नंतरचा टॉपिक बघूया. नेक्स्ट टॉपिक इज अ नॉमेनक्लेचर. फर्स्ट, द नेम ऑफ 5 मेंबर हेट्रोसायक्लिक रिंग कंटेन 2 डबल बॉन्ड एंड विथ OLE. जे पण आपण हेट्रोसायक्लिक रिंग बघणार आहोत ती तुमची जर 5 मेंबर रिंग असेल तर तुमचं त्याचा इंडला काय असतं? तुमचं सफिक्स OLE. ज्यावेळेस तुमचं 5 मेंबर रिंग असेल त्याला आपण इंडला काय लिहितो? आपण OLE. फॉर एक्झाम्पल इथं बघा तुमचं फर्स्ट स्ट्रक्चर आहे पायरॉल मीन्स तुमचं हेट्रोॲटम कोणतं? नायट्रोजन हेट्रोॲटम कंटेनिंग 6 मेंबर रिंग प्रेझेन्स ऑफ 2 डबल बॉन्ड. पायरॉल OLE तुमचं सफिक्स आहे लास्ट पायरॉल. सेकंड एक्झाम्पल इमिडाझोल मीन्स तुमचं 2 नायट्रोजन ॲटम प्रेझेंट इन द 5 मेंबर रिंग 2 डबल बॉन्ड. OLE इथं पण सेकंड स्ट्रक्चरमध्ये बघितलं तुम्ही त्याचं केमिकल नेम बघितलं तिथे पण तुमचं लास्टला सफिक्स काय? तुमचं इनला काय? OLE. ज्यावेळेस जे पण तुम्हाला कोणतंही तुम्ही नॉमेनक्लेचर आयडेंटिफाय राईट करताना जे पण तुम्हाला 5 मेंबर रिंग असेल त्याचं आपण लास्टला आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो? हे 5 मेंबर रिंग म्हणून जर लास्टला सफिक्स काय असेल? तुमचं OLE. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 4 इमिडाझोलिन. नेक्स्ट 3 इमिडाझोलिडिन. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. 6 मेंबर हेट्रोसायकल कंटेनिंग 3 डबल बॉन्ड जनरली इंड विथ INE. जे पण तुमचं 6 मेंबर हेट्रोसायक्लिक रिंग बघणार आहोत ते आपण कसं आयडेंटिफाय करतो? त्याला सफिक्स असतं इनला. कोणचं असतं ते? तुमचं INE मीन्स 6 मेंबर रिंग. त्यामध्ये एक्झाम्पल बघूया आपण. पायरिडिन इज अ 6 मेंबर रिंग 1 नायट्रोजन हेट्रोॲटम कंटेनिंग हेट्रोसायक्लिक स्ट्रक्चर प्रेझेन्स ऑफ 3 डबल बॉन्ड.
Next structure, pyrimidine. Pyrimidine means two heteroatom present in this structure. Three double bond and two nitrogen atom. It's a pyrimidine. Next, the name of heterocyclic ring can be obtained by using prefix for a heteroatom. जे पण आपण हेटेरोसायक्लिक रिंग बघणार आहोत त्यामध्ये जे पण प्रिफिक्स यूज करणार होतं. प्रिफिक्स म्हणजे काय, तुमचं जे पण सुरुवातीचं सेंटेन्स असतं ते तुमचं प्रिफिक्स. जे पण अक्षर आहे सुरुवातीचं ते असं तुमचं प्रिफिक्स. आणि सफिक्स म्हणजे काय, तुमचं जे पण इंटचं जे वर्ड आहे ते तुमचं काय आलं सफिक्स. त्यामध्ये आपण बघूया कोणकोणचे प्रिफिक्स हेटेरोसायक्लिक रिंगमध्ये. हेटेरोॲटम अँड प्रिफिक्स. फर्स्ट नायट्रोजन. नायट्रोजनला काय प्रिफिक्स तुमचं कसं उच्चार करू शकतो तुम्ही, अजो, आजा आणि पायरा. त्यानंतर सेकंड इज सल्फर. सल्फर मीन्स तुमचं थाया. थर्ड इज ऑक्सिजन. ऑक्सिजनला आपण काय प्रिफिक्स त्याचं ऑक्झा. धोस thiazole is a 5-member ring containing 2 double bond and 2 heteroatom, namely sulfur and nitrogen. Thus आपण थायझोलचं स्ट्रक्चर आपण राईट डाऊन करायचं. कसं ना, आपण थायाझोल, ऑक्झॅझोलचं आपण फर्स्ट स्ट्रक्चर बघूया. ऑक्झॅझोल मीन्स तुमचं ऑक्झॅझोल. OLE मीन्स तुमचं 5-member रिंग स्ट्रक्चर. 5-member स्ट्रक्चर राऊंड करायचं. ऑक्झा मीन्स तुमचं ऑक्सिजन कंटेनिंग 5-member रिंग. ऑक्झॅझोल. ऑक्झा मीन्स तुमचं ऑक्सिजन, ऑझो मीन्स तुमचं नायट्रोजन आणि OLE मीन्स तुमचं 5-member रिंग. ऑक्झॅझोल मीन्स तुमचं, मग तुम्ही राईट डाऊन कसं करता, वन इज अ फर्स्ट ऑक्सिजन कंटेनिंग हेटेरोॲटम, सेकंड इज अ नायट्रोजन कंटेनिंग प्रेझेन्स ऑफ डबल बॉन्ड. हे तुमचं ऑक्झॅझोल. थायाझोल मीन्स तुमचं, थाया मीन्स तुमचं सल्फर. आपण प्रिफिक्स बघितलं, थाया असेल तर तुमचं सल्फर. आझो मीन्स तुमचं नायट्रोजन. OLE मीन्स तुमचं 5-member. थायाझोल म्हणजे तुमचं सल्फर अँड नायट्रोजन हेटेरोॲटम असेल, प्रेझेन्स ऑफ 2 double bond and 5-member ring. Similarly, oxazole is 5-member ring contain 2 double bond and 2 heteroatom, namely oxygen and nitrogen. Similarly, pyrrole can also be named as a azole. जे पण स्ट्रक्चर, इट्स अ 5-member ring, presence of nitrogen heteroatom, 2 double bond. It's a structure of pyrrole or azole. नेक्स्ट टाईम आपण बघूया द गिव्ह केमिकल नेम द गिवन स्ट्रक्चर ऑफ ड्रग. जे पण तुमचे ड्रग आहे त्यामध्ये त्याचे केमिकल नेम कशा प्रकारे देतात आपण ते नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघूया. थँक्यू.